सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे कोल्हापुरातून, ज्यानं अख्खा जिल्हा आज हादरलाय, महाराष्ट्र हादरलाय। आधी नाशिकमध्ये खरातकडून महिलांवर अत्याचार आणि व्हिडिओ, त्यानंतर नाशिकचंच रवींद्र एरंडे प्रकरण, मग अमरावतीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कोल्हापूर सुद्धा अशाच एका प्रकरणानं हादरलंय। प्रेमाच्या नावाखाली तरुणींना जाळ्यात ओढून अत्याचार आणि नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय। हातकणंगले तालुक्यातल्या पुलाची शिरोलीत यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता। गावात आंदोलन करत यावेळी लव्ह जिहादचाही आरोप करण्यात आला। यानंतर आरोपीच्या वडिलांनी समोर येत मुलाला फाशी देण्याची मागणी केली आहे। बघूयात। नाशिक अमरावती नंतर आता कोल्हापुरात तरुणींचं लैंगिक शोषण। एकाच तरुणाकडून 10 ते 15 तरुणींवर अत्याचार। अत्याचाराचे व्हिडिओ काढत तरुणींना ब्लॅकमेल। सोशल मीडियावर ओळख, प्रेमाचा आमिष आणि नंतर 18 ते 22 वर्षांच्या मुलींना लॉजवर नेत अत्याचार आणि मग ब्लॅकमेलिंग। ही धक्कादायक घटना कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या छोट्याशा शिरोली गावात घडली आहे। हा प्रकार उघडकीस आला तो एका 20 वर्षीय तरुणीच्या तक्रारीमुळे। राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी कारवाई करत 22 वर्षीय आरोपी शाहिद समीर संधी याला अटक केली आहे। न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली आहे। धक्कादायक बाब म्हणजे शिरोली, हुपरी आणि हातकणंगले परिसरातील आणखी 10हून अधिक तरुणी आरोपीच्या जाळ्यात अडकल्याचा संशय आहे। या घटनेनंतर शिरोली गावात संतापाची लाट उसळली। घटनेचा निषेध म्हणून गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं। यावेळी गावकऱ्यांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करत लव्ह जिहादचा आरोप केलाय। तसंच SIT चौकशीची मागणी सुद्धा भाजप आमदार अमल महाडिक यांनी केली। जे लव्ह जिहादचा या ठिकाणी जो प्रकार केलाय तो अतिशय निंदनीय आहे आणि आज महाराष्ट्रात आणि देशात जर बघितलं तर हे लव्ह जिहाद हे जोरात चालू आहे। ही प्रवृत्ती रोखण्यासाठी सर्व मराठी हिंदू समाजानं एकत्र येणं गरजेचं आहे आणि हे जे प्रकार घडलेला आहे ते ह्या गावात आम्ही सकल हिंदू समाज, सकल मराठा समाज हा कधीही खपवून घेणार नाही। जसा तसं उत्तर देऊन या समाजाला आम्ही ज्या पद्धतीनं त्यानं हे कृत्य केले त्या कृत्याचा निषेध या ठिकाणी मी माजी सरपंच म्हणून या ठिकाणी मी करतो। गावकरी एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करतोय आणि याच्यामध्ये SIT स्थापन करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी स्वतः भेट घेणार आहे आणि भेट घेऊन याचा निषेध आज आम्ही सर्वच मंडळी या घटनेचा निषेध आम्ही व्यक्त करत आहोत। गावकरी आणि हिंदुत्ववाद्यांची आक्रमक भूमिका बघितल्यानंतर अटकेपूर्वीच आरोपीने सुद्धा हिंदू मुलींसोबत आपले संबंध असल्याचं सांगत गुन्हा कबूल करत व्हिडिओच्या माध्यमातून माफी मागितली आहे। तसंच व्हिडिओ डिलीट केल्याचंही म्हटलंय। तर आरोपीच्या वडिलांनी हात जोडून गावकऱ्यांची माफी मागितली आणि मुलाने केलेल्या कृत्यासाठी त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। माझं नाव शाहिद समीर संधी, राहणार शिरोली, ग्रामपंचायत जवळ कागली गल्ली। माझं अनेक हिंदू मुलींचे शारीरिक संबंध होते व त्यांचे फोटोज व्हिडिओ अश्लील फोटो व्हिडिओ मी माझ्या फोनमध्ये ठेवलेले माझ्या मर्जीने मी आता डिलीट करतोय। सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे व इथून पुढे मी कोणत्याही हिंदू मुली किंवा महिला असो त्यांच्या नादाला नाही लागणार। नमस्कार, मी समीर बोंडला संधे, राहणार शिर्ली पुलाची। प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील व शिर्ली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संजय कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शिर्लीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार। तर या प्रकरणात इतरही आरोपी असून त्यांच्यावरही कारवाईची मागणी बजरंग दलनं केली आहे। या प्रकरणाची वाचा फोडायचं काम विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलनं या ठिकाणी केलेलं आहे। कोल्हापूरच्या आणि आमच्या शिरोलीच्या बजरंग दलच्या टीमनं या ठिकाणी शिरोलीचे जी का आमची बजरंग दलची टीम आहे यांच्यामार्फत अश्लील व्हिडिओ या शाहिदकडे मोबाईलवर त्याच्या आहेत। हा पूर्ण गांजाळा व्यक्ती आहे। हा स्नेक बाईट घ्यायसाठी गोव्याला जातोय आणि पूर्ण गांजा ह्याची टीम आहे। अजून हा फक्त एकच आरोपी असं दिसतोय पण हा एक आरोपी नाही आहे। याच्या मागे अजून 5 जणांची टीम आहे। आमच्याकडे याची सगळी नावं सखोल आमच्याकडे याचे पुरावे आहेत। आम्ही शासनाला व पोलीस स्टेशनला सादरच करू। या घटनेनंतर शिवसेनेच्या संजय पवारांनी गावाला भेट दिली
आणि कारवाईची मागणी केली आहे. तसंच हिंदुत्ववादी सरकार असूनही कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हे खरं तर लव जिहाद म्हणजे ह्या धर्मांध मुसलमानांनी एक पुकारलेलं छुपयुद्ध म्हणेन मी. हिंदू मुलींना टार्गेट करायचं, त्यांना उद्ध्वस्त करायचं, त्यांचं घर उद्ध्वस्त करायचं आणि त्याच्या मोबदल्यात लाखो रुपये मिळवायचे आणि फायदा करून घ्यायचा. हे पैशांना कोण देते, यांच्या मागं कोणती यंत्रणा आहे, हे पोलिसांनी शेवटपर्यंत तपास करणं गरजेचं आहे. आज अमरावती झालं, नागपूर झालं, कोल्हापूर झालं, महाराष्ट्रात सर्वत्र लव जिहाद हे युद्ध पुकारलेलं ठिकाण आपल्याला पूर्णपणे त्यांनी मोडून काढायला गरज आहे. शासन काय करतंय, हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणतंय, परंतु निर्णय होत नाहीत, कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहे. भविष्यामध्ये सरकारनं निर्णय घेतला पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे, बुलडोजर या घरात फिरला पाहिजे, घरातल्या सहआरोपी केलं पाहिजे. नाही तर आम्हाला आता भविष्यामध्ये आम्हाला ऑपरेशन लांगडा, ज्याला म्हणतो ऑपरेशन लांगडा, आम्ही कायदा हातात घेऊन आणि अशा जे धर्मांध लोक आहेत, ती मुसलमान धर्मांध लोक आहेत, त्यांना लंगडं करायचे कार्यक्रम आम्ही करू भविष्यामध्ये, अशी आमची भूमिका आहे. तर आंदोलनादरम्यान गावकऱ्यांनी पोलिसांनाही निवेदन दिलं आणि यानंतर पोलिसांनी तपास सुरू असल्याचं सांगितलंय. गावकऱ्यांनी जे निवेदन दिलं आहे, सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी अटकेत आहेत, तपास चालू आहे. त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहेत. तपास योग्य दिशेने चालू आहे. एका युवतीच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचं बिंग फुटलंय. पण आता यात पीडित तरुणींचा नेमका आकडा किती आहे, त्या तक्रारीसाठी समोर येतात का, या प्रकरणाला खरंच लव जिहाद किंवा धर्मांतराचा अँगल आहे का, यात आरोपीला आणखी कोणाचं पाठबळ होतं का, आणि आरोपी व्यतिरिक्त पीडितांचे व्हिडिओ इतर कोणाकडे आहेत का, या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तपासातून समोर येणं गरजेचं आहे. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.